नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली नोकरी अपडेट्स या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण IBPS RRB भरती 2025मध्ये एकूण 13,217 जागांसाठी डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जर बँकेमध्ये जॉब करण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली सुवर्णसंधी आहे. IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत ग्रामीण भागातील बँकांमध्ये एकूण 13,217 जागांसाठी महाभरती IBPS मार्फत जाहीर करण्यात आले आहे. या भरतीत ऑफिस असिस्टंट म्हणजेच क्लार्क, ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 या विविध पदांचा समावेश आहे. पण त्यापैकी आपण विशेष करून ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 या पदाची या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे, कारण त्या दोन पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी मागितलेली आहे. तसेच ऑफिस असिस्टंटच्या 7,972 आणि ऑफिसर स्केल 1च्या 3,907 एवढ्या भरपूर वॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. या व्हिडिओमध्ये IBPS RRB बद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये बघूया या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये. बघा, आपण आलेलो आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPSच्या या ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंटच्या PDF-वर. या ठिकाणी बघा, कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर्स स्केल 1, 2 and 3 अँड ऑफिस असिस्टंट्स म्हणजेच मल्टीपर्पज इन रिजनल रूरल बँक RRBs. इथे बघा IBPSची वेबसाईट दिलेली आहे www.ibps.in. ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर या ठिकाणी बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे 1/9/2025ला. लास्ट डेट आणि ॲप्लिकेशन फी 21/9/2025 राहणार आहे. इथे बघा, प्री एक्झाम ट्रेनिंग बघा नोव्हेंबर 2025ला होणार आहे. डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स बघा नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025मध्ये. प्रिलिमिनरी ऑनलाईन एक्झामिनेशन बघा नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025मध्ये होणार आहे. प्रिलिमिनरी एक्झामचा रिझल्ट बघा डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026मध्ये लागणार आहे. नंतर प्रिलिमिनरी एक्झाम तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर कॉल लेटर बघा तुम्हाला डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026मध्ये डाउनलोड करून घ्यावं लागेल. मेन किंवा सिंगल ऑनलाईन एक्झामिनेशन बघा तुमची डिसेंबर 2025मध्ये किंवा फेब्रुवारी 2026मध्ये घेतली जाणार आहे. ऑफिसर स्केल 1, 2 and 3चा रिझल्ट बघा मेन किंवा सिंगलचं असेल ते जानेवारी 2026मध्ये लागणार आहे. डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर इंटरव्ह्यू जानेवारी 2026. कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू बघा फेब्रुवारी 2026 आणि मार्च 2026मध्ये बघा ऑफिसर स्केल 1, 2 and 3 तसेच ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी प्रोविजनल अलॉटमेंट निघेल. तर इथं बघा प्रत्येक पोस्टसाठी तुमची एक्झाम कोणत्या टप्प्यामध्ये घेतली जाणार ते त्यांनी इथं सांगितलेलं आहे. तर इथं बघा फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर स्केल 1 अँड ऑफिस असिस्टंटसाठी बघा प्रिलिमिनरी तसेच मेन एक्झामिनेशन तुमची 2 टप्प्यामध्ये इथं घेतली जाणार आहे. ऑफिस असिस्टंट्स मल्टीपर्पजसाठी बघा प्री आणि मेन एक्झामिनेशन घेतली जाणार आहे आणि मेन्स एक्झामिनेशनमध्ये मिळालेल्या मार्कच्या बेसिसवर बघा तुमचं ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पोस्टसाठी जॉबसाठी सिलेक्शन केलं जाणार आहे. ऑफिसर स्केल 1साठी ऑनलाईन प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामिनेशन घेतली जाणार आहे आणि नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. 3 टियर एक्झाममधून तुमचं सिलेक्शन होणार आहे. इथे बघा पार्टिसिपेटिंग रिजनल रूरल बँक्स RRBचं इथं टेबल दाखवलेलं आहे. ते महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक दाखवलेलं आहे. प्रेझेंट हेड ऑफिस छत्रपती संभाजीनगर दाखवलेलं आहे आणि लोकल लँग्वेज मराठी दाखवलेलं आहे. इथे बघा नॅशनॅलिटी किंवा सिटिझनशिप दाखवलेलं आहे. तर सिटिझन ऑफ इंडिया हे आपण आधी आहोत. आता इथं बघा हेच दाखवलेलं आहे 1/9/2025 नुसार ग्रुप B पोस्टसाठी बघा त्याच्यामध्ये बघा ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी बघा 18 वर्ष ते 28 वर्ष दाखवलेलं आहे आणि त्यासाठी रिमोट काय दाखवलं आहे बघा तुमचा जन्म 2/9/1997 ते 1/9/2007 या वर्षादरम्यान झालेला असला पाहिजे. यामध्ये बघा ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजरसाठी बघा तुमचं एज 18 ते 30 वर्ष असायला पाहिजे आणि या पोस्टसाठी बघा तुमचा जन्म 2/9/1995 ते 1/9/2007 मध्ये झालेला पाहिजे. तर इथे बघा प्रत्येक कॅटेगरीसाठी एज रिलेक्शन दाखवलेलं आहे. तर बघा इथं SC ST कॅटेगरीसाठी बघा 5 वर्ष, OBC साठी बघा 3 वर्ष. इथं बघा पर्सन्स विथ बेंचमार्क डिझेबिलिटी म्हणजे PWBD साठी बघा इथं 10 वर्ष दाखवलेलं आहे. एक सर्व्हिसमॅन किंवा डिझेबल्ड एक सर्व्हिसमॅनसाठी बघा इथं 50 वर्ष एज रिलेक्शन दाखवलेलं आहे. तसं इथं बघितलं तर बरेच कॅटेगरीसाठी एज रिलेक्शन दाखवलेलं आहे. ते तुम्ही नंतर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या PDF लिंकमध्ये बघून घ्या. आता इथे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड पोस्ट क्वालिफिकेशन त्यांनी दाखवलेलं आहे.
तर इथं बघितलं तर ऑफिस असिस्टंट्स मल्टीपर्पज ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर ऑफिसर स्केल 2 जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजर या पदासाठी बघा कोणत्या शाखेतील पदे मागलेले आहे. आता इथं बघा ॲप्लिकेशन फी त्यांनी इथं दाखवलेलं आहे. तर बघा ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 या पोस्टसाठी बघा ₹175 SC ST PWBD साठी बघा आणि इतर कॅटेगरीसाठी बघा ₹850 फी त्यांनी मागितली आहे. इथं ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पोस्टसाठी बघा ₹175 फी SC ST PWBD ESM DESM कॅन्डिडेटसाठी आणि इतर कॅटेगरीसाठी बघा ₹850 फी इथं त्यांनी मागितलेली आहे. आता या ठिकाणी बघा ऑनलाईन एक्झामिनेशन स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर बघा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन तुमचा ऑब्जेक्टिव्ह टाईप घेतली जाणार आहे. इथं बघितलं तर बघा ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज तसे जर बघितलं तर खाली ऑफिसर स्केल 1 साठी या पोस्टसाठी बघा रिझनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयावर प्रत्येकी 40 प्रश्न 40 मार्काची तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. अशी टोटल 80 प्रश्न 80 मार्कासाठी घेतली जाणार आहे. इथं जर बघितलं तर रिझनिंग या विषयासाठी बघा 25 मिनिटं आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी बघा 20 मिनिटं राहणार आहे. इथं मेन एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईपच घेतलेली जाणार आहे. तर ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज तसेच ऑफिसर स्केल 1 या दोन्ही पोस्टसाठी बघा सेमच विषय राहणार आहे. रिझनिंग कॉम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज हिंदी लँग्वेज न्यूमेरिकल ॲबिलिटी प्रत्येकी 5 विषयावर तुमची प्रत्येकी 40 प्रश्न राहणार आहे. त्यासाठी मॅक्झिमम मार्क्स वेगवेगळे आहे. असे टोटल 200 प्रश्न 200 मार्कासाठी 120 मिनिटांमध्ये म्हणजे 2 तासामध्ये तुमची ही मेन एक्झाम घेतली जाणार आहे. मीडियम ऑफ एक्झामिनेशन फॉर CRP RR PXIV फॉर पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट्स मल्टीपर्पज अँड ऑफिसर स्केल 1 साठी बघा प्रत्येक स्टेटमध्ये बघा मीडियम ऑफ एक्झामिनेशन दाखवलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये बघितलं तर बघा इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी या भाषेतून तुम्ही मेन तसेच प्रिलिम एक्झाम ज्या पोस्टसाठी आहे ते देऊ शकता. इथं जर बघितलं तर पेनल्टी फॉर रॉंग अँसर्स तर निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. तर हो तर बघा एका चुकीच्या प्रश्नासाठी बघा 1/4 म्हणजेच 0.25 मार्क तुमचे कटणार आहेत. आता इथे बघा वॅकन्सीज अंडर CRP RRBs XIV म्हणजे 14वी इंडिकेटिव्ह ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी इथं बघा प्रत्येक स्टेट वाईजनुसार वॅकन्सीज दाखवलेल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये बघितलं तर बघा इथं 150 वॅकन्सी आहे. तसं जर आपल्या महाराष्ट्र या राज्यात बघितलं तर बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेमध्ये बघा टोटल 100 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. आणि ऑफिसर स्केल 1 साठी बघा महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बघा टोटल 100 वॅकन्सी आहेत. आता इथे बघा एक्झामिनेशन सेंटर दिलेलं आहे. तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघले तर बघा प्रिलिमिनरी एक्झाम बघा अहिल्यानगर अकोला अमरावती भंडारा छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक नवी मुंबई परभणी पुणे रायगड सोलापूर ठाणे या ठिकाणी तर बघा अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक नवी मुंबई पुणे रायगड ठाणे या ठिकाणी मेन एक्झाम घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांनी ही संधी नक्कीच गमावू नये. या व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि अशाच नोकरी अपडेटसाठी आपल्या डेली नोकरी अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.